नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र यंदा जुलै महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्ये राज्यात कुठे किती पाऊस झाला आहे, जुलैसाठी हवामान विभागाचा काय अंदाज सांगतो आणि पुढचे काही दिवस कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट आहे, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, यंदा जूनमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या बहुतांश ठिकाणी सरासरी एवढा, काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच हवामान विभागाने जुलै महिन्यात कुठे किती पावसाची शक्यता आहे याचा अंदाज देखील जाहीर केला आहे. त्यानुसार जुलै महिन्यात राज्यभरात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. विशेषतः घाट प्रदेश, सातारा आणि कोल्हापूरच्या कृष्णेच्या खोऱ्याचा प्रदेश आणि विदर्भातला पूर्व भाग इथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित असल्याने या भागातल्या नद्यांना पुराची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या पहिल्याच काही दिवसांमध्ये जास्त पाऊस झाला असून 10 ते 20 जुलै दरम्यान पावसाचा जोर हा कायम राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच सध्या उत्तर आणि मध्य भारतात मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रातही पुढच्या काही दिवसांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच विदर्भातही तुरळक ठिकाणी मध्यम ते तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच राज्यात पुढील 4 ते 5 दिवस काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर काही भागांमध्ये येलो अलर्ट देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.